गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अभाग्यासि करी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मारामी केला श्रीराम शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते। परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमन करते। परमादरणीय सुनील काकांनाही साष्टांग नमन करते। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे। पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि प्रारंभ करते चिंतनाला। आपण जगदीशांची मूर्ती आहात। आपण श्रवणामध्ये जर स्थिर झालात तर आपली स्थिरता माझ्या स्थिरतेला कारणीभूत होणार आहे, निश्चितप्रमाणे होणार आहे। कारण जगदीशांच्या मूर्तीमध्ये आपण आहात, भगवंताच्या रूपामध्ये आपण आहात। त्यामुळे माझी मती स्थिर करायला आपण कारणीभूत होणार म्हणून। आणि माझी मती जर स्थिर झाली तर ही मती, स्थिर झालेली मती स्थिर तत्वाचा निश्चितपणे वेध घेऊ शकेल आणि ती स्थिर होईल, स्थिर तत्वावरती स्थिर होईल आणि नंतर ती बुद्धी त्यामध्ये विलीन पण होऊन जाईल। म्हणून आपण स्थिर असणं हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून आपणाला वंदन करून चिंतनाला प्रारंभ करते आहे। आपल्या चिंतनात 11वा दशक चालू आहे, भीम दशक चालू आहे। आणि आजचा जो समास आहे राजकारण निरूपण। आधीच हा जो दशक आहे यामध्ये प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालायची याचं फार सुंदर विवेचन समर्थांनी यामध्ये ह्या दशकात केलेलं आहे, सांगितलंय आधीच। आणि हे सांगत असताना समर्थांनी या ठिकाणी आपल्याला शिकवण निरूपण म्हणून जो दिलेला समास आहे, शिकवण निरूपण मध्ये आम्हाला शिकवण दिलेली आहे। कशाची शिकवण दिली आहे? धर्म न्याय नीतीने जीवन कसं जगायचं। धर्म न्याय नीतीने जीवन का जगायचं? कारण जर आमचं न्याय आणि नीतीने जर आम्ही प्रपंच केला तर परमार्थाचाही आम्ही विचार नीट करू शकतो। इकडे अन्यायाने वागायचं आणि तिकडे परमार्थ करायचा कधीच शक्य होत नाही। कारण न्याय आणि नीतीने जर आम्ही वर्तन केलं तरच आमचं आंतरिक समाधान टिकून राहतं आणि ते आंतरिक समाधान आम्हाला परमार्थासाठी खूप कामी येतं, बाकी काहीच कामी येत नाही। आणि म्हणून न्याय आणि नीतीने वर्तन आम्ही प्रपंच करायला पाहिजे। न्याय आणि नीतीने प्रपंच केला तरच आमची अंतःकरणाची शुद्धी होऊ शकते। आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर अंतःकरण शुद्धी।
अंतःकरण जर शुद्ध असेल तर परमार्थ चोख होतो, जसा व्हायला पाहिजे तसा होतो. अंतःकरण शुद्ध हवं, मन मोकळं हवं, त्याचा आग्रह नेहमी संत धरत असतात. आणि म्हणून यासाठी समर्थाने आम्हाला शिकवण दिली. आणि ही शिकवण देता देता आम्हाला एक रुटीन पण आखून दिलं, दिनचर्या पण आखून दिली. आता ह्या दिनचर्येने आपण राहतो की नाही हा भाग वेगळा, पण ह्या दिनचर्येमधला पुष्कळचा भाग जर आम्ही आचरणात आणत असू तर आमचं रोजचं सुद्धा जीवन इतकंच सुरळीत जाईल. ह्या दृष्टीने सुद्धा ही दिनचर्या खूप महत्वाची अशी मला वाटते. हो, अगदी लहान मुलांना सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये ही दिनचर्या जर आपण सांगितली तर त्यांचं सुद्धा जीवन, विद्यार्थी जीवन त्यांचं सुरळीत चालेल. गृहस्थांनी जर ही दिनचर्या आपली या दिनचर्येप्रमाणे आपले जीवन घालवले तर गृहस्थाश्रम सुद्धा नीट व्यवस्थित चालेल आणि परमार्थ सुद्धा होईल. राजकारण करणाऱ्या लोकांनी जर या दिनचर्येप्रमाणे आपलं जीवन घालवलं तर त्यांचं राजकारण सुद्धा अगदी सुंदर आणि सुरळीत होईल. असं हे रुटीन आहे. सकाळी उठावं, सकाळी उठल्यानंतर ग्रंथाभ्यास करावा, थोडा आढावा घेते शिकवण निरूपणचा. उठल्याबरोबर थोडा ग्रंथाभ्यास करावा, थोडा, खूप जास्त सांगितलं नाही. म्हणजे अंतरशुद्धी सांगितली उठल्या उठल्या. अंतरशुद्धी झाल्यानंतर मग देहाची शुद्धी करावी. देहाची शुद्धी झाल्यानंतर त्या देहाला थोडस काहीतरी समर्थाने उषप पान म्हटलंय, म्हणजे पाणी. आता आपण चहा म्हणतो, गरम पाणी म्हणतो. त्यावेळेला नव्हता चहा, म्हणून समर्थाने पाणी, उषप पान म्हणजे पाणी सांगितलं. थोडस काहीतरी द्यावं म्हणजे तरतरी येते, मनाला तरतरी येते. आणि मग त्यानंतर थोडासा अल्पोपहार करावा म्हणजे उद्योगधंदा सुद्धा नीट तरतरीने होतो, उत्साहवर्धक होतो. पोटामध्ये अन्न गेल्यानंतर कामाला उत्साह येतो. त्यासाठी एक गोष्ट छांदोग्यामधली गोष्ट सांगते. हो, छांदोग्यामधली गोष्ट सांगते की शिष्य श्री गुरूंना विचारतोय, ज्ञान स्वरूपाचं विचारतोय. पोटामध्ये अन्न नाही आणि पोटात अन्न नसल्यामुळे त्याला तो पाहिजे तसं त्याचं आकलन होत नाहीये, काहीच आकलन होत नाहीये. आणि म्हणून मग गुरुदेव त्याला विचारतात की बाळा तू खाल्लंस की नाही? तर मग तो म्हणतो की नाही, मी उपाशी आहे. आणि म्हणून गुरुदेव म्हणतात की जर तू उपाशी असशील तर तुला हे तत्वज्ञान समजणारच नाही. आधी पोटात काहीतरी, आणि मग उपाशी पोटी राहून तत्वज्ञान आपल्याला नीट आकलन होत नाही. जसं खूप जेवण झाल्यानंतर सुद्धा होत नाही, तसं खूप अतिशय पोट रिकामं असताना सुद्धा होत नाही. आणि आता तर आम्ही नवरात्रीचे 9 दिवस कडकडीत उपास, आम्ही काहीच खात नाही, नुसते फळच घेतो. आणि काय करतो, सगळं लक्ष आम्ही काही घेत नाही त्याच्याकडे असतो. पोट उपाशी ठेवून अभ्यास होत नाही, जप सुद्धा होत नाही. कारण त्याला लागणारी जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जाच आमच्या अंगात तयार जर होत नसेल तर ते ग्रहण कसं करू आम्ही? आणि म्हणून समर्थाने सांगितलंय की थोडं फलाहार घ्या, म्हणजे उत्साहवर्धक राहील, तुम्ही उत्साहवर्धक राहाल. आणि मग आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला लागा. किती सुंदर सांगितलं समर्थांनी आम्हाला, किती इतकं सुंदर आम्हाला समर्थांनी याच्यामध्ये शिकवण निरूपण मध्ये रुटीन आखून दिलेली आहे, दिनचर्या आखून दिली आहे. ही दिनचर्या जर आम्ही, या दिनचर्येप्रमाणे जर आमचं जीवन असेल तरच आम्ही विवेक सुद्धा नीट करू शकू, कारण आंतरिक समाधान राहील. आणि असं म्हणून विवेक निरूपण आम्हाला समर्थांनी सांगितलं. आणि आता समर्थ आम्हाला राजकारण सांगतात आहे. राजकारणाशी आमचा काय संबंध आहे असं एक आमच्या मनात येईल. आणि म्हणून मला असं वाटतं आजची आपली संख्या पण रोडावली आहे तेवढ्याचमुळे, राहू दे ना, राजकारणच आहे, आपला काय संबंध आहे राजकारणाशी. पण राजकारणाचा संबंध
प्रत्येकाशी असतो. प्रत्येक जण राजकारण करत असतो. कोणी देशाचं राजकारण करतो, कोणी घरातलं राजकारण करतो, कोणी संस्थेमध्ये राजकारण करतो. प्रत्येक जण काहीतरी कुठेतरी लीड करत असतो, कुठेतरी एखादी 4 लोकांना घेऊन चालत असतो. गृहिणी जरी म्हटली तरी गृहिणीला सुद्धा घरातल्या 4 लोकांना नीट चालवावंच लागेल, नीट घेऊन चालावंच लागेल. मग ते सुद्धा गृहिणीचं पद सांभाळत असताना तिने आपलं गृहिणी पद कसं चालवावं, त्यामध्ये राजकारण कसं नीट करावं, म्हणजे सगळ्यांना नीट कसं व्यवस्थित सांभाळावं. म्हणजे राजकारण फक्त राज्यकर्त्यांनीच राजकारण करावं असं नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीने राजकारण करत असतो, करते पण करत असतो, म्हणजे राजकारण करत असतो. मग हे कसं करावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. फक्त राज्यकर्त्यांना उपदेश आहे असं अजिबात अजिबात समजू नका. हा उपदेश माझ्यासाठी आहे. आणि म्हणून कोणत्याही सामाजिक गटाची संघटन, संरक्षण, संवर्धन आणि भौतिक गरजा ह्या ज्या आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन सामाजिक गट हे आदर्शवादी असावे. सामाजिक गट हे आदर्शवादी असावे. एक विशिष्ट आदर्श त्या गटामध्ये जर असेल तर तो गट यशस्वीरित्या काम करू शकतो. एखादी संस्था म्हणा किंवा कंपनीमध्ये आपण ज्या कंपनीमध्ये आपण काम करतो किंवा आपली कुटुंब संस्था म्हणा, कोणताही गट असेल त्या गटामध्ये आदर्शवादाची ओळख नक्की असावी हा समर्थांचा आग्रह आहे. आणि म्हणून समर्थांनी राजकारण निरूपण दिलेलं आहे. म्हणून हे प्रत्येकाला लागू आहे. आपण म्हणतो की नाही प्रपंचामध्ये काय त्याच्यामध्ये राजकारण आहे आम्हाला माहिती. आम्ही काय म्हणतो प्रपंचामध्ये असताना सुद्धा घरामध्ये आपल्या घरामध्ये 2 तट असतात, मतभेद असतात आणि मतभेद असताना त्यामध्ये आपण म्हणतो राजकारण आतमध्ये काय चालू आहे सगळं चांगलं माहितीये. 2 गटामधलं राजकारण हे आम्हाला छान माहितीये. किती तो राजकारणाला आम्ही विकृत स्वरूप दिलंय, विकृती केलेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी संघर्ष आहे, गटबाजी आहे, त्याला आम्ही म्हणतो राजकारण. विकृतीकरण केलेलं आहे त्या राजकारण या शब्दाचं. परंतु संस्था यशस्वीरित्या 4 लोक एकत्र आले की ते 4 लोकांनी एकत्र येऊन जी वाटचाल करायची ती वाटचाल सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने जर केली, समर्थांनी सांगितलेल्या पद्धतीने जर ती वाटचाल केली तर नक्की 4 लोक एकमेकांच्या हातात हात घालून ती वाटचाल करू शकतील. मग साधक जरी असला तरी साधकांनी अशा पद्धतीनेच वाटचाल करावी. सुरुवातीला समर्थांनी शिकवण निरूपणामध्ये एकट्याच दिलेली एकट्याची वाटचाल दिली होती की मी माझं व्यक्तिगत जीवन कसं घालवायचं, त्या व्यक्तिगत जीवनाचा उत्कर्ष कसा करायचा ह्याचं शिकवण निरूपण मध्ये सांगितलंय. परंतु एकापेक्षा जेव्हा दोघं असतात, एकापेक्षा 2 व्यक्ती ज्या वेळेला एकत्र जीवन पद्धती घालवत असतात त्यावेळेला समर्थांनी दिलेलं जे सगळी हे आहे रुटीन जे दिलेलं आहे हे सगळं या राजकारण या शीर्षकाखाली आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून हा समाज राजकारण आमचा काही संबंध नाही असं म्हणून बिलकुल सोडून द्यायचं नाहीये. कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो, समाजाशिवाय तो राहू शकत नाही. एकटं जंगलामध्ये आपण एकटं राहू शकू का? अजिबात नाही. एकटे एकटे वाटेल. अभ्यास सुद्धा आपण 4 लोक मिळून करतो, तो सुद्धा आपल्याला एकट्याला करावा असं वाटत नाही. घरात एकटं राहायची वेळ आली की कसं तरी घर खायला उठतो म्हणतात. याचा अर्थ मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो नेहमी समाजामध्येच राहतो, त्याला नेहमी 4 लोकांमध्येच राहायला आवडतं. मग या 4 लोकांमध्ये राहून माझा प्रपंच मी कसा नीट करावा, माझा म्हणजे व्यक्तिगत माझा प्रपंच मी कसा नीट करावा आणि
ती संघटना सुद्धा कशी यशस्वीरित्या समोर चालावी या सगळ्याचा विचार, एवढा बारीक विचार समर्थांनी या समासामध्ये केलेला आहे. आश्चर्य वाटेल एक एक ओवीचा ज्यावेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. फक्त 27 ओव्यांचा समास आहे, परंतु 27 ओव्यांमध्ये प्रत्येक ओवी अत्यंत महत्वाची आहे. माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासारखी ती ओवी आहे. म्हणून कर्म केलेची करावे म्हणतात ते समर्थ. जे कर्म केल्याने ते परत परत करायचं. ध्यान धरिलेची धरावे, ध्यानाभ्यास पण तोच करायचा, रोज तसाच करायचा. आणि प्रवचनामध्ये तोच वेदांत परत पुन्हा पुन्हा सविस्तर ऐकायचा. समर्थाने कुठून सुरुवात केली आहे? व्यक्तिगत जीवनापासून सुरुवात केलेली आहे. कारण काय? समर्थांना माहितीये प्रत्येक व्यक्तीने जर का ही मी दिलेली दिनचर्या, मी दिलेलं रुटीन जर का फॉलो केलं तर आज संघटन जे आहे, समूहाचं संघटन, हे संघटन यशस्वीरित्या काम करेल. एखादं घर असतं, त्या घरातली सगळीच लोक खूप छान असतात हो, सगळी चांगली असतात, सगळी प्रेमळ असतात, सगळी दयाळू असतात, सगळी मदत करणारी असतात, सगळी चांगली असतात. तर ते त्या कुटुंबामध्ये शांती जाणते की नाही, आनंद असतो की नाही. आपण काय म्हणतो त्या कुटुंबामध्ये की नाही खरंच सगळं अनुकूल आहे हो, सगळं अनुकूल आहे, काही अडचण नाही तिथे. सगळे आध्यात्मिक विचाराचे आहेत, सगळे पारमार्थिक आहे, सगळे व्यवहार, त्यांचे व्यवहार पण खूप चांगले आहेत, एकत्र राहतात, आनंद आहे हो. गोकुळ आहे त्यांच्याकडे, म्हणतो की नाही आपण गोकुळीच्या सुखा अंत नाही त्या देखा, गोकुळच्या सुखाला अंत नाही. तसं आपण एखादं घरातले सगळे जर चांगले असतील, सगळे आदर्शवादी असतील, ते घर छान चालतं. त्याचप्रमाणे अगदी तर संघटन, कोणती संस्था, संघटन, देशाचं राजकारण यामध्ये जर सगळे प्रत्येक व्यक्ती जर का प्रामाणिकपणे काम करत असेल, आपलं म्हणून काम करत असेल, तर त्या संस्थेचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही. एका संस्थेला आत्ताच काका भेट देऊन आले, छोट्याशा खेड्यामध्ये एका संस्थेला भेट देऊन आले हो, शैक्षणिक संस्थेला भेट देऊन आले. तिथला प्रत्येक कार्यकर्ता ही माझी शाळा असं म्हणून काम करतो. आपल्या पोटाला चिमटा देईल, परंतु विद्यार्थ्यांकडे त्यांना जे द्यायचं ते योग्य रीतीने पुरवेल. कारण ही माझं कार्य आहे, ही माझी शाळा आहे. आणि असं ज्या ठिकाणी असतो त्याच ठिकाणी आदर्शवाद रुजतो. छोट्याशा बिरदेल नावाच्या गावामध्ये असणारी ही शाळा आहे. आणि काका तिथे जाऊन आता प्रवचनाचा एक कार्यक्रम सुद्धा करून आले, सगळ्या शिक्षकांसमोर करून आले, की जे आदर्शवाद, स्वतः आदर्शवादी असून बाकीचं सगळ्या विद्यार्थ्यांना आदर्शवाद शिकवणार आहेत, त्यांच्याच तिथे जाऊन 4 गोष्टी वेदांताच्या सांगून आले. इतकं ह्या व्यक्तिगत जीवनाला महत्व आहे. प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन जर सुजलाम सुफलाम असेल तर सगळं संघटन आणि देश सुद्धा सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्ञानाभ्यास पण रोज तोच करावा आणि ऐकलेलं पण प्रवचनात रोज तेच तेच सविस्तर ऐकावं. मग आता जबाबदारी आधी व्यक्तीवर टाकली ना समर्थांनी, की नाही संघटनांनी असं करावं, संघटित लोकांनी तसं करावं, असं नाही. पहिले मी सुधरावं. आणि मी जर माझ्यात सुधारणा झाल्या, आदर्शवाद जर माझ्यामध्ये मुरला, तर आपोआपच मी दुसऱ्याला सुद्धा तो आदर्शवाद सांगू शकतो, त्याच्यात मुरवू शकतो. आणि असं करता करता जेव तसे जेवत जगाव. प्रत्येक जण माझ्या सहवासामध्ये येणारा प्रत्येक जण हा आदर्शवादीच असला पाहिजे, आदर्शवाद जगणारा असला पाहिजे. त्याचं जीवन हे आदर्शवानच असलं पाहिजे. आणि असं करता करता सगळं संघटन जे आहे, हे सगळं संघटन हे आदर्शवादी राहील.
आणि समर्थांना हेच अपेक्षित आहे. म्हणून समर्थ म्हणतात आम्हाला की प्रवचनात सुद्धा रोज पुन्हा पुन्हा तोच वेदांत सविस्तर ऐकावा, कंटाळा नाही येऊ देऊ. काय रोज तेच तेच सांगून राहिले. अजून श्लोकांना सुरुवात नाही केली काका. वाटतं की नाही आपल्याला? तुम्हाला नाही वाटत, मला वाटतं. अजून श्लोकाला नाही सुरुवात केली. आत्ता शांती मंत्र, मग संबंध भाष्य, मग श्लोक. आम्हाला तर असं झालं की केव्हा श्लोकाला हात घालतो. नाही हो, धुम्मस पक्की केल्याशिवाय त्याच्यावर कशी इमारत बांधली जाईल. म्हणून रोज तेच सविस्तर ऐकायचं. प्रत्येक मुद्दा हा वेगळा अंगाने येतो, त्यातले सगळे बारकाव्यानिशी उलगडा होता. आणि म्हणून आम्ही प्रत्येक दिवस हा नित्य नूतन दिवस असावा, नित्य नूतन दिवस जागृतीचा. असं जर आम्ही केलं तर श्रवणामध्ये नित्य नूतनता जाणवेल. म्हणून तैसे आम्हा सगळले बोललेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान. तसेच मलाही करावे लागले, सांगितलेलेच पुन्हा सांगावे लागले. एकदा समजूत पडली तरी ती पुन्हा पुन्हा बिघडते. का बरं? सांगितलेलंच परत परत सांगण्याचा आग्रह समर्थ करतात आहे. समजून घ्या. खूप सुंदर समास आहे. आपलं जीवन पूर्णपणे यांनी बदलून जाईल. परत परत तेच 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 का सांगावं असं वाटतंय? कारण एकदा जरी आम्हाला समजलं असं वाटलं, आमची समजूत जरी एकदा पटली वाटलं, तरी सुद्धा ती सारखी सारखी बिघडते. एकदा समजून कळत नाही. सांगितलं ना, आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ह्या आनंदाला तडा जाता कामा नये एवढं सांगून सुद्धा आमचे राग लोभ चालूच असतात. द्वेष मत्सर सुरूच असतात की नाही? इतकं सांगून सुद्धा आमचं जर हे चालूच असेल म्हणजे आमची समजूत पटली आहे का? नाही. आणि समजूत पटेपर्यंत आम्हाला तेच तेच ऐकावं लागेल, तेच तेच सांगावं पण लागेल. म्हणून अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायांचा. आणि ही जी समजूत पटलेली समजूत असते, ही का एकदा बिघडली तर सगळा लोकसंग्रह बिघडतो. एवढा बारकावा टिपलाय पा लोक समर्थांनी. आमची मैत्री असते, 4 जण आम्ही एकत्र राहत असतो, 4 मित्र एकत्र राहतात आणि एक दिवस त्यांची मैत्री तुटण्यामध्ये परिवर्तन होतं. का बरं? काहीतरी गैरसमज होतात. गैरसमज म्हणजे समजलेलं जे असतं त्यामध्ये काहीतरी गैर समजतं. 2 मित्र भेटल्यानंतर म्हणतात ते दोघं जण रोज भेटतात बरं, आपल्याला बोलवत नाही. काय बोलतात दोघं जण संध्याकाळी माहित नाही. झाले गैरसमज. समजूत पटली होती की आम्ही 4 जण अगदी जिगर जान आहोत, ही समजूत पटली होती. मनाची पक्की खातं झाली होती, आम्ही जिगर जान आहोत. पण दोघं जण रोज भेटतात, आपल्याला बोलवत नाही. हा एकदा मनामध्ये ही शंका आली की ती समजूत बिघडली आणि बिघडल्याबरोबर लोकसंग्रह बिघडला. किती बारकावा टिपल्या समर्थांनी पहा. परंतु रोज जर का आम्ही तो टिकून राहावा असा जर वाटत असेल तर लोकांना आवड निर्माण व्हावी असं करावं लागतं. लोकसंग्रह जो आमचा आहे तो जर आम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर त्यांच्या मनाप्रमाणे राहावं लागतं. थोडस आम्हाला वाटतं, आम्हाला आवडतं, की थोडीशी आमची आवड निवड थोडी बाजूला ठेवावी लागते. त्या ठिकाणी थोडा स्वतःच्या सुखाचा विचार सुद्धा बाजूला ठेवावा लागतो आणि बाकीच्यांची आवड लक्षात घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे थोडं वागावं लागतं, लोकांना सांगावं पण लागतं. यांनी लोकसंग्रह टिकून राहील, तो बिघडणार नाही. असा जेव्हा लोकसंग्रह टिकून राहील त्यावेळेला मग आमच्या मनातले हे दावे मत्सर राग लोक आपोआप कमी होईल. तेवढं त्या लोकसंग्रहापुरता वातावरण आनंदी राहील आणि आम्ही पण आनंदी राहू. या सगळ्या गोष्टीचा संबंध आनंदाशी आहे.
जीवन आनंदाने कसं घालवायचं, कारण आम्हाला समाजामध्ये राहायचं जर आहे, तर तोही आम्हाला अनुकूल कसं करून घ्यायचं आम्ही तिथे पण. करा म्हटलेली नाही होत. आधी केले मग सांगितले. आधी मला करावं लागेल, मग मला सांगता येईल. आणि म्हणून हा जो समास आहे, या समासामध्ये समर्थांची चतुसूत्री पाहायला मिळते. म्हणजे 4 सूत्र समर्थ नेहमी 4 सूत्र समर्थांनी मांडलेली आहे. आणि ही चतुसूत्री जी आहे, ही चतुसूत्री आम्हाला ह्या समासामध्ये पाहायला मिळते समर्थांची. म्हणून सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक नेता जो असतो, त्या नेत्यांनी जर आपली निस्पृहता, त्याग आणि तळमळ या 3 गोष्टी जर त्या नेत्याजवळ असत्या, तर त्या 3 गुणांच्या बळावर त्याच्या मागे फार मोठा जनसमुदाय उभा राहतो. निस्पृहता, त्याग आणि तळमळ या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जर आम्हाला समाजामध्ये राहायचं असेल तर, आणि कसं लोकप्रिय व्हायचं असेल तर, लोकसंग्रह टिकवून ठेवायचा असेल तर, आम्हाला लोकसंग्रह म्हणजे काय? मग आता सगळ्यांशी मैत्री करायचा आणि लोकसंग्रह वाढवायचा का? मग तोच एक उद्योग. मग आम्हाला वेळ केव्हा मिळेल? लोकसंग्रह म्हणजे ज्या वेळेला आम्ही लोकांमध्ये जातो, त्यावेळेला लोकांना आमच्या उपस्थितीमधून आनंदच मिळाला पाहिजे. ज्या वेळेला आमच्या उपस्थितीने लोकांना आनंद मिळेल, त्याच वेळेला लोक आपल्या जवळ आपोआप येतील. अरे, हे आलेत का? चला चला जाऊया की त्यांना भेटायला. त्यांना भेटल्याशिवाय चैन नाही पडत. आणि मग म्हणायचं, तुम्हाला भेटल्याशिवाय आम्हाला खरंच चैन नाही पडत. तुमच्या सहवासात आलो ना, की काहीतरी वेगळं शिकायला मिळतो, काहीतरी नवीन ऐकायला मिळतो, एखादा विचार चांगला मिळतो, दिशा मिळते. असं माझं जीवन असावं, निस्पृह असावं, त्याग असावं, त्याच्यात तळमळ असावी. आहे की नाही महत्वाचा? यानेच आमच्याकडे लोक आकृष्ट होणार आहे. लोकांना आकृष्ट करण्यासाठी हे करू नये. पण कसं आहे की एकदा हे अंगामध्ये बांधल्या गेलं की आपोआपच त्या ठिकाणी सुगंध असला की त्या ठिकाणी मधमाशा जातच की नाही. तिला सांगावं लागतं का की त्या फुलांमध्ये मध आहे म्हणून? त्या सुगंधाच्या माध्यमातून ती जाणते की सुगंध आहे म्हणजे फुलामध्ये मध आहे, आणि तिथे ती आपोआप जाते. तसं आमच्यामध्ये जर निस्पृहता, त्याग, तळमळ असली तर हा सुगंध आपोआप दरवळतो आणि लोक आमच्या सहवासात राहायला उत्सुक असतात. उत्सुक असतात. आणि म्हणून यामध्ये समर्थांची चतुसूत्री पाहायला मिळते. या चतुसूत्रीने जर आम्ही राहिलो तर आमचंही जीवन अतिशय आनंदाचं होईल. आमचा प्रपंच पण व्यवस्थित होईल. प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ घ्यावे विवेका. हा नेटका मधला जो आहे, नेटाचा नाही, नेटका प्रपंच समर्थांच्या ह्या रुटीन प्रमाणेच आमचा होईल, अन्यथा होऊ शकत नाही. आणि म्हणून ती चतुसूत्री कोणती आहे? मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. पहिलं कोणतं आहे? हरिकथा निरूपण. सगळ्यात महत्वाचं काय? हरिकथा. आमचा भारतीय पिंड जो आहे, हा वेदकालापासून धर्म आणि अध्यात्माला अत्यंत अनुकूल आहे. धर्म आणि अध्यात्माला अत्यंत अनुकूल आहे. आणि म्हणून आता हा जर जपला गेला, आमचा हा पिंड जर जपला गेला, तर आम्ही काही करू शकू. आणि म्हणून हा पिंड जपण्याला महत्वाचं काय, कारण महत्वाचं जी गोष्ट कोणती असेल तर हरिकथा निरूपण. धर्म आणि अध्यात्माला अनुकूल असलेल्या पिंडाला जर हरिकथा निरूपणाची सवय लावली, तर आमचं जे जीवन आहे हे जीवन आनंदाचं होईल. आणि असं आनंदाचं जीवन जर आम्ही जगत असू तर आमचं राष्ट्रीयत्व हे धोक्यात येणार नाही.
आमचे राष्ट्रीयत्व धोक्यात येणार नाही म्हणजे आम्हाला आमच्यावर परकीयांचं आक्रमण होणार नाही, जे आजपर्यंत झालं. आणि आम्ही खूप सोसलं. समर्थांचा जो काळ होता त्या काळाला अनुसरून समर्थांनी हा समाज तयार केलेला आहे. परकीयांचं आक्रमण झालं होतं. का झालं होतं? कारण आम्ही आतून सगळे पोखरून गेलो होतो. आतून आम्ही सगळे पोखरून गेलो होतो आणि म्हणून आम्हाला आमच्यावर परकीयांनी आक्रमण सहजगत्या केलं. आमचं राष्ट्रीयत्व सुद्धा त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून समर्थांनी पहिला घाला कशावर घातला असेल तर राष्ट्रीयत्वावर. म्हणून राष्ट्रीयत्व आमचं धोक्यामध्ये येईल जर आम्ही आमचा धर्म आणि अध्यात्माला जो असणारा पिंड अनुकूल आहे याप्रमाणे वागलो नाही तर. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाने हरिकथेला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्यावं हे समर्थांचा हा आग्रह आहे. काकांनी मांडणी केली आहे की पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व इस्लाम मध्ये, अमेरिकेचं राष्ट्रीयत्व कडव्या स्वातंत्र्यामध्ये, पण आमचं राष्ट्रीयत्व मात्र वैदिक संस्कृतीमध्ये आहे. हा हरिकथा निरूपण पहिले सांगितले. पहिलं सूत्र का सांगितलंय? आमचं राष्ट्रीयत्व जे आहे भारताचं हे वैदिक संस्कृतीमध्ये आहे. आणि वैदिक संस्कृतीमध्ये हे असल्यामुळे भगवंताचं अधिष्ठान तेथे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे. जो जो करील तयांचे. कोणतीही चळवळ करा तुम्ही, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक कोणतीही चळवळ करा, त्या ठिकाणी अधिष्ठान कोणाचं आहे? भगवंताचं हवं. प्रत्येक चळवळ भगवंताच्या अधिष्ठानावर होणार आहे आणि हे आमचं वैशिष्ट्य आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आम्ही हरिकथा निरूपण हे आमचं पहिलं सूत्र असावं. समर्थांचा हा आग्रह आहे. ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी परमार्थी. राजा कसा पाहिजे की परमार्थाचा पक्ष घेणारा पाहिजे. भाग्यवान आपण या दृष्टीने आपल्याला सध्या आपल्या संस्कृतीचा वारसा चालवणारे आपले राज्यकर्ते आहेत. आणि असे राज्यकर्ते जर असले तर आमचा देश पण सुरळीत चालेल आणि आमचं व्यक्तिगत जीवन सुद्धा सुरळीत होईल. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा त्यावेळेला शिवाजी महाराज आले, राज्याभिषेक झाला, सिंहासनावर बसल्यानंतर म्हणाले, बुडाले सर्वही पापी, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवन भुवन. आता ही भुवन कसं आहे? आनंदाचं भुवन आहे. कारण इथला जो राजा आहे हा राजा जाणता राजा आहे, जाणणारा राजा आहे. आणि जाणणारा राजा असेल तर राजकारणात सुद्धा त्याचं जाण पण दिसत. काय जाणलंय आमच्या राज्यकर्त्यांनी? काय जाणलंय? 2 धुरंधर नेते आमच्याकडे राज्यकर्ते, जे 2 धुरंधर नेते आहेत, त्यांनी काय जाणलंय? हा आध्यात्मिक वारसा जाणलेला आहे, हे राष्ट्रीयत्व वैदिक संस्कृतीप्रमाणे आहे हे त्यांनी जाणलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचे पावलं उचलणं चालू आहे. म्हणून आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भरता हा संदेश देणारे राज्यकर्ते आपल्या जर असतील तर प्रत्येकाने आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे. म्हणून समर्थांनी एवढ्या 400-500 वर्षापूर्वी जरी लिहून ठेवलं तरी सुद्धा ते आजही तितकंच उपयोगात आहे. म्हणून मुख्य हरिकथा निरूपण. म्हणून हरिकथेला सगळ्यात पहिले महत्व द्यायचंय. सगुण हरीची कथा असलेलं कीर्तन करायचं. म्हणून ठिकठिकाणी सगुण हरीचं कीर्तन करायचं, लोकांमध्ये
जागृती तयार करायची, चांगल्या गोष्टी पेरायचा प्रयत्न करायचा. आपण जेव्हा 4 लोक एकत्र भेटतो ना, त्यावेळेला गोष्टी राजकारणाच्या तर करतो, पण राजकारणामधल्या त्यांनी काय करायला नको होतं आणि ते कसे वाईट आहे याचीच चर्चा करतो. यांनी काय होतं की यांनी 4 लोकांच्या मन सुद्धा आपण कलुषित करत असतो, पूर्वग्रह दूषित करत असतो आणि समाजाला कीड ही अशा पद्धतीने लागत असते. परंतु 4 लोक ज्यावेळेला आम्ही एकत्र जमल्यानंतर जर राज्यकर्त्यांमधलं चांगुल पण जर आम्ही समोर ठेवण्याचा प्रयत्न केला तर समाजाला कीड लागणार नाही कलुषिततेची, आणि जो तो चांगल्या दृष्टीने विचार करेल. एवढं महत्वाचं आहे. आणि म्हणून सगुण हरीचं कीर्तन आम्ही तिथे करायला पाहिजे. म्हणजे सगुण हरीचे जे गुण आहे त्या गुणांची चर्चा तिथे वारंवार व्हायला पाहिजे, दोषांची चर्चा व्हायला नको. आणि निर्गुण हरीसाठी प्रवचन पण करावं. म्हणजे साधक जर का असेल, आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक जर आमच्या सहवासात असतील तर त्यांना आम्ही ज्ञानाचे 4 गोष्टी सांगाव्यात. कशाला बाकीचं रटप बोलत बसायचं? साधक आला की साधकाची रटप कशाला करायचं? नंतर मात्र लोकव्यवहार सुरळीत चालून धर्म राष्ट्राच्या रक्षणासाठी राजकारण करावं. यांनी समाजाची भौतिक प्रगती होते. दुसरं ते राजकारण. राजकारण हा दुसरा सूत्र समर्थांनी आम्हाला सांगितलंय. आणि राजकारणाचा मुख्य संबंध शासनाद्वारे देशाची सर्वांगीण प्रगती साधणे आणि शिखरावर नेऊन ठेवणे याच्याशी असतो. म्हणून राजकारण म्हणजे समर्थांनी सांगितलंय गटबाजी, कटकारस्थान, फसवणूक, भ्रष्टाचार, गुंतवणूक अजिबात नाही. अजिबात नाही. याला राजकारण म्हणत नाही आणि ह्यालाच आम्ही राजकारण म्हणतो आणि आम्ही त्याच्यापासून दूर राहतो. नको ते राजकारण, नको ती पटपट, आमचं आपलं बरं. पण समर्थ म्हणतात की देशाचे सर्वांगीण प्रगती साधणे आणि त्याला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे यासाठी राजकारण आहे. आणि हे प्रत्येक माणसानी करावं लागतं. म्हणजे प्रत्येकाने माझ्या देशाचा विकास, माझ्या देशाच्या हितासाठी मला सुद्धा माझ्यात बदल करायचे आहेत असा विचार करून. मग आता याच्यामध्ये साधकत्वाला बाधा येते का? हो, अजिबात नाही, अजिबात येत नाही. समर्थांनी सुंदर पद्धतीने राजकारणाची बैठक बसवलीच होती शिवाजी महाराजांची. पूर्ण राजकारणामधले सल्ले जे आहे ते समर्थ देत होते शिवरायाला. पत्र सुद्धा समर्थांनी पाठवले शिवरायाला. एवढं चातुर्याने ते पाठवले, त्या पत्रातून संदेश दिलेला आहे, एवढं चातुर्याने दिलेला आहे. आणि असा आमचा सगळा समाज त्यावेळेला जो विघटित राहता तो एकत्र आणलेला समर्थांनी ते काम केलं. सगळं सामर्थ्यानिशीच एकत्र आणलं. आणि म्हणून परंतु समर्थ म्हणतात की असं करत असताना राजकारण सुद्धा आम्ही राजकारणामध्ये असताना सुद्धा धटाशी धट उद्धटाशी उद्धट पाहिजे. तिथे का आम्ही त्या मुळमुळ असं राहिलो तर राजकारण होणार नाही. जो जसा असेल तसंच आम्ही त्याच भाषेत त्याला उत्तर द्यावं. त्यांनी तो जर फटच्या भाषेत उत्तर देत असेल तर आम्ही फटच्या भाषेत उत्तर द्यावं. नको रे बाबा असं बोलू, असं बोलणं चांगलं नाही म्हणून त्याला जर गोंजारत असू तर तो आपल्याला दुप्पट यांनी फट म्हणेल, हट म्हणेल आणि काढून टाकेल. भले तेथे देऊ कासेची लंगोटी, नाठाळांचे काठी हाणू माथा. काय संतांनी आम्हाला उपदेश दिले. म्हणजे लाचारी घ्यायची का? अजिबात नाही. आम्ही लाचार नाही व्हायचं. साधकांनी कधी लाचार नाही व्हायचं. फक्त श्री गुरूंच्या तिथेच आमची सगळी लाचारी जे तिथेच असावी. मंदाताई म्हणाल्या की श्री गुरूंच्या दारामध्ये
मला कुत्र्यासारखं जरी बसावं लागलं तरी बसावं, तेवढी सुद्धा लाचारी फक्त श्री गुरूंच्याकडेच पत्करावी. बाकी एरवी कुठेच लाचार साधकांनी नसावं. आणि म्हणून आम्ही बलसंपन्न असणे आवश्यक आहे. आम्ही बलसंपन्न असो. आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राण चक्षु श्रोत्रमथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. आमचे सगळे इंद्रिय बलवान असू दे, सामर्थ्यवान असू दे, म्हणजे खूप ताकद असू दे असं नाही. जेवढी आवश्यक आहे तेवढी आवश्यक शारीरिक पण पाहिजे आणि ती वैचारिक पण पाहिजे. वैचारिक सुद्धा ते सामर्थ्यवानच असले पाहिजे. आत्ताच सांगितलं की जेव्हा आम्ही 4 लोक एकत्र भेटतो तेव्हा आम्ही नक्की राजकारणातलं उणं चर्चा करत असतो. मग चांगल्या गोष्टींची चर्चा करा. बलम इंद्रियाणी च सर्व. 4 लोक एकत्र भेटल्यानंतर पाचव्याबद्दल आम्ही त्याच्यातले दोषच सांगत असतो. बलम इंद्रियाणीच नाही. त्याच्यात काय गुण आहे, तो कसा गुणसंपन्न आहे आणि त्या गुणांचा फायदा मला कसा होणार आहे. मी जर त्या गुणांचा विचार केला तर मलाही फायदा होऊ शकतो. बलम इंद्रियाणीच सर्व. असे बलवान माझे इंद्रिय असू दे, एवढं आवश्यक आहे. होय, शांती मंत्र एवढं आवश्यक आहे. श्रुतीची आज्ञा, एक एक आज्ञा, एक एक शब्द अत्यंत मोलाचा आहे. आणि म्हणून दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी. समर्थ म्हणतात सावधपणाला सुद्धा फार महत्व दिलंय. सावधपणाला सुद्धा खूप महत्व दिले. सावधपण सर्वांविषयी सावधपण असावं. म्हणजे बेफिकीरपणा किंवा उंगळपणा जो असतो, भोळसटपणा जो असतो, भोळसटपणा, बेफिकीरपणा यामध्ये चालत नाही. साधकांनी नेहमी कसं असावं, सजग असावं, सावध असावं. कोणी आम्हाला फसवत आहे, कोणी आम्हाला लुबाडत आहे, अशा पद्धतीने आम्ही कधीच नसावं. कोणी विश्वासघात करतो आहे, याच्यामध्ये सुद्धा आम्ही अत्यंत सावधता असावी. असं जर आम्ही केले, पूर्ण सावधानता आम्ही बाळगली तर क्षणिक वासनेला आम्ही बळी पडणार नाही आणि व्यक्तिगत आमच्या जीवनामध्ये पश्चातापाची पाळी सुद्धा येणार नाही. आणि बेसावधपणे जर आम्ही राहिलो तर पुष्कळ नुकसान आमचं होणार, खूप नुकसान आमचं होणार. आणि पश्चातापाची आमच्यावर पाळी काय येते माहितीये का, आम्ही फक्त बस, अरे अरे माझ्या त्यावेळेला लक्षात आलं होतं बरं, या रस्त्याने आपण जाऊ नये. पण विचार केला की आज चालत जावं ना शॉर्टकटनी, आणि शॉर्टकटनी आलो, रस्ता अतिशय खराब होता, गाडी स्लिप झाली. आम्ही सावध होतो का नाही. विचार आमचा हरवला होता की या रस्त्याने जायचं तर रस्ता खराब आहे लोक म्हणतात आहे, मग आपण त्यांनी जाऊ नये, मग आपण 5 मिनिटं आधी निघावं. म्हणजे मग त्या शॉर्टकटने जाण्यापेक्षा रस्ता चांगल्या रस्त्याने जावं, 5 मिनिटं आधी निघून चांगल्या रस्त्याने जावं. पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. अरे अरे उद्या रस्त्याने आलो, गाडी स्लिप झाली, पडली, वेळेवर पोहोचू शकलो नाही असं म्हणण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून आम्हाला सावध राहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि चौथा सांगितलं समर्थांनी, हा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे, कष्टाची पर्वा कर काम करीत जावं. आणि संस्कृती, धर्म, अध्यात्म याबद्दल जर काही शंका कोणाच्या असतील तर त्या तत्काळ आम्ही सोडवाव्या. त्या तत्काळ सोडवाव्या. त्या सोडवण्यामध्ये आम्ही
तिरंगाई करू नये. थांबा, थोड्या वेळाने सांगतो याचं उत्तर, नंतर बोलू, उद्या बोलू हा विषय, असं म्हणून आपण कोणाला टांगणीवर नाही लावू. आपल्याला जर येत नसेल तर म्हणावं की मी याचं उत्तर 4 लोकांना विचारून आपल्याला ताबडतोब सांगतो. शंकेमध्ये कोणाला ठेवू नये, अजिबात ठेवू नये आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने निवारण करावे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तर्कसंगत द्यावी, काही नाही देऊ. जर आम्हाला कोणी प्रश्न विचारले असतील तर त्याची उत्तरं योग्य अचूक आम्ही अशी द्यावी. समर्थांनी सगळ्या सूचना केल्या आहेत. म्हणून लहान मोठे जे त्रास आहे ते सुद्धा आम्ही हसत मुखाने सोसावेत. आमच्या संबंधिताकडून होणारे त्रास होतातच की नाही त्रास. आपले संबंधित जे लोक असतात त्यांच्याकडून आम्हाला काही ना काही त्रास होतच असतो. अगदी आम्ही अभ्यासाला बसतो आणि ते आम्हाला भेटायला येतात. त्यांना माहिती आहे ही आमची अभ्यासाची वेळ आहे, पण आलेच त्यावेळेला. आल्यानंतर त्यांच्याशी आम्ही, मग ते आले म्हणून मग आता अभ्यास न करता त्यांच्याशी बोलत बसू, पण त्यांचं मन कसं दुखवायचं. समर्थांनी सांगितले की लहान मोठे त्रास हसत मुखाने सहन करा. मग त्यांच्याशी बोलत बसायचं. आमची मीटिंगच्या वेळेला आम्ही हजर राहायचं नाही, असं पण करणं योग्य नाही. ते आले 2 मिनिटं थांबा, त्यांच्याशी बोला, त्यांना कल्पना द्या चांगल्या शब्दामध्ये की आपण आलात, पण आता ना माझी सत्संगाची वेळ आहे, मीटिंगची वेळ आहे, मी जॉईन झालोय, तर मी तेवढी करू का. आपण घंटाभर बसा, त्यानंतर आपण निवांतपणे गप्पा मारू. त्यांना वेळ असतील तर ते बसतील आणि वेळ असतील तर तुम्ही पण चला मीटिंगला, तुम्ही पण ऐका 4 गोष्टी चांगल्या. म्हणजे थोडा आपण त्रास सहन केला की त्यांच्यासाठी. मीटिंगला बसण्यासाठी आम्ही बसू शकत नाही म्हणून हा आपल्याला जो मनाला त्रास झाला तो आम्ही संबंधितासाठी त्रास हसत मुखाने सहन केला की नाही. आणि असं आम्ही करावं, यांनी आमच्या जीवनामध्ये आनंद टिकून राहील. अशा पद्धतीने जर आम्ही राहिलो, जीवनाचा आनंदाला टिकण्याला खूप मदत होईल. म्हणून दुसऱ्या जाणावे परांची अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायसी अंतर पडवचले जावे. दुसऱ्यांच्या स्वभावाचं परीक्षण करून तो जाणून घ्यायचा. दुसऱ्यांच्या स्वभावात म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावाचं परीक्षण नाही करायचं, माझ्या सहवासामध्ये असणाऱ्या लोकांच्या स्वभावाचं परीक्षण करायचं, जाणून घ्यायचं आणि त्या स्वभावाप्रमाणे राहायचं. नाही, त्यांना की नाही खूप बोललेलं नाही आवडत ना, मग मुद्दाम कशाला बोलायचं. त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाही ना, मग कशाला प्रश्न विचारायचे, नाही विचारायची. एकदा लक्षात आला आम्हाला त्यांचा स्वभाव, मग आम्ही प्रश्न विचारत नाही बसत. ते भेटले तर त्यांच्याशी चांगलंच बोलतो. स्वतःची अनासक्ती सांभाळायची. न्याय आणि नीती यांचा कधीच त्याग करायचा नाही, कधीच त्याग नाही करायचा. न्याय आणि नीती, माझ्याकडून कोणावरही अन्याय होता कामा नये. सतत लक्ष ठेवायचं, अन्याय होता कामा नये. एकाला एक ट्रीटमेंट, दुसऱ्याला दुसरी ट्रीटमेंट, याला अन्याय असं म्हणतात. म्हणजे एक जण आमच्या जवळचा असतो त्याला अगदी या 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 बसा बसा हार घालू की तुरे घालू असं करतो, आणि दुसरा आमच्या जवळचा नसतो, कशाला आला हा, आता ह्याच वेळेला यायचं होतं का, नसतं आला तर बरं झालं असतं. त्याच्यावर आम्ही अन्याय केला. हो, त्याच्यावर अन्याय केला. कशाचा अन्याय केला, त्याच्या आदरातिथ्य जे त्याला द्यायचं होतं ते न देता आदरातिथ्याचा आम्ही अन्याय केला. त्याला आदरातिथ्याने न्याय दिला नाही, अन्याय केला. चुकतोय आम्ही इथे. म्हणून येणारा माणूस जवळचा असेना, दूरचा असेना, आवडता असेना, नावडता असेना, जो जो कसा येत असेल आमच्याकडे आपल्याकडे, तो येणारा हा भगवंत आहे, अशा पद्धतीने त्याच्याशी व्यवहार करा. म्हणजे त्याला हार तुरे घाला का नाही, त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये कोणताही राग द्वेष ठेवू नका. समर्थ सांगून आले. आणि न्याय आणि नीती याचा कधीही त्याग करू नका. यालाच म्हणतात समर्थांचा हा उपदेश अत्यंत मोलाचा, असं काका म्हणतात.
त्यात व्यक्ती आणि समाज यांचं हित सामावलेलं आहे. असा जर का प्रत्येक व्यक्ती वागेल की नाही तर नक्की समाजाची प्रगती होईल. रामराज्य आहे होतो हो असं म्हणतात. रामाच्या राज्याला रामराज्य अत्यंत सुखात, अत्यंत आनंद त्या ठिकाणी. कारण सगळे जण न्यायनीतीने वागायचे, धर्माने वागायचे. आणि रामराया पण धर्माने वागले, म्हणूनच जनसामान्यामध्ये नुसती कुरकुर झाली सीतेबद्दल, तर लगेच रामरायाने सीतेचा त्याग केला. त्रास सहन केला की नाही, लगेच सीतेचा त्याग केला. त्यांनी नसता केला तर चालू शकत न, ते राज्य होते, त्याच्यावर ते सांगू शकत होते ते, परंतु नाही. तसं न करता त्यांनी इतकुशी सुद्धा कुरकुर येते आहे का, तेवढी सुद्धा माझ्या राज्यामध्ये नसावी याची काळजी रामरायांनी घेतली हो. म्हणून आदर्श राजा, आदर्श व्यक्तिमत्व. यासाठी त्रास सहन करावा लागला तरी चालेल, मग ह्याच्यामध्ये रामराज्यामध्ये आनंद होता. तसा आमच्याही जीवनामध्ये जर आनंद करत असेल, नांदवा असं जर आम्हाला वाटत असेल, तर आम्ही समर्थांनी सांगितलेल्या सगळ्या सूचनेनुसार जर आमचं जीवन घालवलं ना, जीवनात आनंद राहिल्याशिवाय येणार नाही. अत्यंत बारकावे समर्थांनी आम्हाला सांगितले की जे कधी आमच्या लक्षात पण येत नाही. म्हणून प्रपंच समय ओळखावा, धीर बहुत असावा. संबंध पडू दावा अतिपरितयाचा. प्रपंचात येणारे प्रसंग जाणून त्याला पूर्ण धैर्याने समोर जावे. कोणाशी फार सलगीचे संबंध वाढवू नये. खूप कोणाशी सलगीने वागू नये. फार खूप जवळीक नसावी आणि फार अंतर पण नसावं. योग्य अंतरच असावं. भीड पण नाही पडू देऊ. इतकं जवळ असतो आम्ही की त्याच्या शब्दाची भीड पडते आम्हाला, आपल्या शब्दाची किंमत कमी होते. म्हणून आपल्या कार्याचा व्याप आणि कार्यक्षेत्र वाढवावे, पण त्यात गुंतून पडू नये. आपल्या कार्याचा व्याप वाढवायचा, पण त्याच्यामध्ये गुंतून कधी पडायचं नाही. मी 24 तास त्याचाच विचार करत नाही बसायचा. आणि मी कोणीतरी मोठा आहे ही भूमिका पण कधी नसावी कार्य करताना. मी खूप मोठा आहे, मी विद्वान आहे, अशा पद्धतीचा अहम पण नसावा. कार्य करायचंय, कार्य करणं आज माझ्या एवढं प्रारब्धाचा भाग आहे, तेवढं मी करतो आहे. ते जसं करायचं कार्य तसं करा. दोष देखून झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करून. इतरांची दोष जरी आमच्या लक्षात आले तरी त्याची वाच्यता करू नये. समर्थ सांगत आहे, दुसऱ्यांचे दुर्गुण सुद्धा चवीने कोणाला सांगू नये. आत्ताच सांगितलं मी की 4-5 लोक आम्ही एकत्र जमलो तर 5च्या बद्दल बोलतो आणि त्याचे सगळे दोषच बोलतो. असं कधी करू नये. आणि दुष्टांचा जरी आमचा संबंध आला त्यावेळेला तरी त्याच्या अडचणीमध्ये मदतच करावी. गोंंदवलेकर महाराजांचं आपल्याला उदाहरण नेहमी माहितीये की कोर्टाचं भांडण भावाभावांचं सुरू होतं शेताबद्दल, आणि ते कोर्टाची वेळ झाल्यानंतर ते म्हणतात, चल दादा आपण भाकरी खाऊ एकत्र. तो म्हणे, अरे आपण आत्ता दोघं कोर्टामध्ये एकमेकांच्या विरुद्ध होतो. कोर्टामध्ये विरुद्ध होतो, कोर्टानंतर आपण विरुद्ध असायचं कारण नाही. तू माझा भाऊ आहे, मी तुझा भाऊ आहे, एकत्र भाकरी खाल्ली तर काय कोर्टाला काही आहे का ऑब्जेक्शन? काहीच नाहीये. कोर्ट काही म्हणेल का आम्हाला? काहीच म्हणणार नाही. त्याला जो न्याय द्यायचा तो देईल. कोर्ट आपले भांडण कोर्ट सोडवेल. आपण कशाला? चल आपण भाकरी खाऊ प्रेमाने. काय काय आदर्शाचा परमार्थ आहे हा. असा आमचा असावा. तऱ्हेच भरोच नाही, विक्षिप्तपणाने वागायचे नाही. कधी विक्षिप्तपणाने वागू नये. विचित्र विक्षिप्तपणा नसावा. लोक दूर होतात, अरे बाबा आत्ता चांगला होता, प्रेमाने बोलत होता, लगेच काय सळक आली डोक्यात तर काय माहित, ताड 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 करत चालला गेला. विक्षिप्तपणा, कधी विक्षिप्तपणा नसावा. असेल तर लगेच सांगावं की मला हा सोडायला पाहिजे. विचार नसला की विक्षिप्तपणा वाढतो.
एकत्र आलेले जे लोक आहेत कार्यासाठी, त्यांच्यामध्ये कधी दुफळी पडू देऊ नये. फड नासोनी नेदावा, पडीला प्रसंग सावरावा. कोणत्याही मुद्द्यावर उगीच वाद घालू नये. उगीच वाद घालतो आम्ही, वादासाठी वाद करतो, म्हणजे मतभेद होतात. साधी 4 लोक एकत्र जमल्यानंतर कार्यालयामध्ये एकत्र जमतात. लग्नाशी आमचा काही संबंध नसतो, लग्नाला आम्ही एकत्र येतो, परंतु जर त्या लग्नामध्ये इथली खुर्ची उचलून बाजूला ठेवणार एखादा व्यक्ती ठेवत असेल, तर 4 लोक त्याच्यावर बोलतात, ए इथे नको ठेवू खुर्ची, तशी ठेव म्हणजे चांगली दिसेल. तो म्हणून तशी नको ठेवू, तिकडे ठेवती खुर्ची. म्हणजे उगीच सल्ला द्यायचा न विचारता आणि उगीच त्याच्यामधले दोष काढायचे. याने काय होतो, लोकांमध्ये दुफळी पडून जाते. कोणाशी उगीच वाद करू नये. अशा पद्धतीने सगळं शांतपणे सोसावं. आणि अगदीच जर आम्हाला सहज होत नसेल सोसणं, तर आम्ही ती जागा सोडून द्यावी आणि दुसरीकडे जावं. पण शांततेमध्ये आम्ही कोणते कॉम्प्रोमाइज करू नये आणि कोणाच्याही बोलण्याने वागण्याने व्यथित होऊ नये. व्यथित नाही व्हायचं. भरपूर पाठांतर असायचं, अपार असावे पाठांतर, सन्निध्याची असावा विचार, सतत आमच्याजवळ विचार असावा, सन्निध्याची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकाराला आम्ही तत्पर असावं, सतत आमच्याजवळ विचार तयार असावा, म्हणून पाठांतर खूप असावं. आणि शांतता राखावी समाजामध्ये. तडजोड बिनतोड विचारांनी शांतता राखा. तडजोड करून शांतता राखा किंवा समेट करून शांतता राखा. 3 उपाय समर्थाने सांगितले आहे. त्या तिन्ही पद्धतीचा त्याप्रमाणे उपयोग करा, पण शांतता राखा. काका म्हणतात, वाटेल ते झालं तरी शांतीला धक्का लागता कामा नये. आता काकांचं समर्थांचं किती या ठिकाणी ऐक्य, समन्वय पहा किती सुंदर आहे. आणि म्हणून शांतता राखा आणि इतरांकडून ते तसं करून घ्या. म्हणून स्वतः क्रियाशील व्हायचं आणि दुसऱ्यांकडून क्रिया करून घ्यायचं. उंटावरून शेळ्या कधी हाकलू नका. म्हणजे आपण बसायचं आणि तुम्ही करा नाही, आधी केले मग सांगते. ह्याला जीवनमुक्ताचा आदर्श हा असा असतो. आणि म्हणून कोणालाही आम्हाला धडा शिकवायचा असेल, गुंडाला जरी धडा शिकवायचा असेल, तरी त्याची वाच्यता न करता परहस्ते ते करावे. सत्रयोगी पा समर्थ म्हणतात, परहस्ते ते करावे. गुंडाला सुद्धा धडा जर शिकवायचा असेल, तर आम्ही दुसऱ्याकडून तो शिकवावा, पण त्याला धडा शिकवावा. जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. बऱ्याच जणांचे बरेच सोसल्याशिवाय कार्याचा व्याप वाढत नाही. म्हणून आम्हाला बरेच लोकांचं सोसावं पण लागतं आपल्याला, आणि खूप सोसत बसण्याची पण जरूर नाही. त्याने आमची किंमत पण जाते. याच्या मधलं आम्ही चाललं पाहिजे. आम्ही दुबळ नसावं. दुबळ असल्यामुळे आम्ही दुसऱ्यांचं दादागिरी, नेतेगिरी, त्यांचा प्रभाव आम्ही सोसतो दुबळे असल्यामुळे. म्हणून आम्ही दुबळे नसावं. आप्यायन्तु ममांगानी बलम इंद्रियाणीच सर्वाणी. आम्ही दुबळे नसावं. बलवंताची क्षमा आमच्या जवळ असावी, दुबळ्यांची नसावी. दुर्बलाची क्षमा नसावी. खूप महत्वाचा मुद्दा. यांनीच आम्हाला पाठिंबा मिळेल आणि यांनीच आपण कार्य करू शकू. म्हणून राजकारण बहुत करावे, परंतु कळोच नेदावे, परपिढेवरी नसावे अंतःकरण. आणि म्हणून लोकजागृतीच्या माध्यमातून समाज उन्नती साधण्यासाठी राजकारण करावं. राजकारणाच्या पोळीवर तूप वाढून जावे, स्वतःला सत्ता मिळणे हा उद्देश नसावा. यामध्ये लोककार्य, समाजाची उन्नती साधणे हा राजकारणाचा उद्देश असावा. आता स्वतःची ज्या वेळेला अशा पद्धतीने आम्ही व्यक्तिगत घरी बसून घेऊ,
त्यावेळेला मग आम्ही नक्की दुसऱ्यांसाठी सुद्धा झटण्याची वृत्ती आमची तयार होईल. पण इथे स्वतःचाच गल्ला भरून घेणार आणि स्वतःचाच स्वार्थ जर साधत असू तर बाकीच्यांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे. म्हणून समर्थांनी स्पष्ट शब्द दिलेला आहे की परपिढी नसावे अंतःकरण, राजकारण हे उघडे नागडे नसावे. काकांचा शब्द आहे. लोककार्यामधून सामर्थ्य प्राप्त करायचं आणि त्याचा उपयोग करायचा. म्हणून लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमानी झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरी लदोरे. चांगली पारख असावी, पारख करूनच आम्ही कार्य करावं. कार्य करायचं म्हणून नाही, व्यक्तीची पारख चांगली करून घ्यावी आणि व्यक्तीची पारख असेल तरच आम्ही कार्य आपण नीट करू शकू, संघटन आपण नीट करू शकू. कुटुंबातील सुद्धा, कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंबाचं संघटन. एखादा माणूस असतो कुटुंबाचा, सगळ्या कुटुंबाला धरून असतो पहा. चुलत काके मामे, चुलत चुलत आते भाऊ, सगळेजण त्याला खूप चाहतात, कारण त्याच्यामध्ये सगळ्यांना धरून ठेवायचं कौशल्य असतं, संघटन असतो आणि मग त्याला तो सगळ्या त्याच्या कुटुंबामध्ये अत्यंत प्रिय असतो, लोकप्रिय असतो. मग त्याच्या जीवनामध्ये आनंद राहील की नाही. सगळे त्याला अगदी मान देतात, सन्मान देतात, आनंद राहील की त्याच्या जीवनामध्ये. आणि दूषण दिले तर दुःख राहील. म्हणून लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरी लदोरे. म्हणून अहंकार परस्परांचा उतरून मग तिसऱ्याकडून कार्यात त्याला सामील करून घ्यावे. म्हणून सगळ्यांशी संबंध ठेवताना माझा अहंकार हा वाढीस लागायला नको याची खूप काळजी घ्यावी. आणि ही काळजी घेत असताना ज्यामध्ये हट्टी भांडखोर लोक आले तर त्यांना दूर ठेवावे, त्यांना फार जवळ घेऊन त्यांना सुधारण्याचा प्रयत्न पण नाही करावा. थोडे बारकावे दिले हो, हे असो ऐसे असो राजकारण, ह्याला राजकारण असं म्हणतात. ते असं साधारण आहे का नाही, असाधारण आहे. सुचित असता अंतःकरण राजकारण जाणे. चित्त स्थिर आणि सावध जर असेल तरच आम्हाला प्रसंगानुरूप सगळं काही सुचतं. हो, घराला आग लागली आणि आम्ही गडबडून गेलो. घराला आग लागल्याबरोबर गडबडून गेलो, काय करावं कळत नाही. धावत धावत गेलो आतमध्ये आणि आमची कागदपत्राची पेटी घ्यायच्या प्रयत्नामध्ये आम्ही असताना आम्हालाच आमच्याच कपडे पेटले. चित्त स्थिर नव्हतं, शांत नव्हतं. आता आग लागल्यानंतरही चित्त स्थिर ठेवायचं म्हणजे हातावर हात घेऊन थांबायचं का नाही. अंतःकरण स्थिर ठेवल्यानंतर निर्णय नीट घेतले जातात. आणि असं ते आता मी नेमकं काय केलं पाहिजे विझवायला, आग विझवायला, तो प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी कागदपत्र जळाली तरी चालतील, पण मला आधी संपूर्ण घराची आग विझवावी लागेल. चित्त स्थिर असेल तर आपण संकटावर सुद्धा उत्तम रीतीने मार्ग काढून पुढे जातो. नाहीतर आपण तिथेच फसतो हो. आणि म्हणून चित्त स्थिर असेल तर प्रसंगानुरूप आपल्याला नीट सुचत जातं. नाही पण तुम्हाला की नाही फारच सुचत हो. अडचणीतून कसा मार्ग काढावा त्यांना विचारा. त्यांना का विचारा, मला का नाही येत हा मार्ग काढता, पण मी गडबडून जातो लगेच. पॅनिक होतो. पॅनिक शब्द कळला आत्ता कळला. पॅनिक होतो. पॅनिक होता काही, पॅनिक होण्याचं काही कारण नाही. शांत चित्त असेल तर रस्ता लवकर निघतो उलट आणि व्यवस्थित निघतो. आणि म्हणून ही सवय मला करून घ्यावी लागेल. माझ्या अंतःकरणाला हे ट्रेनिंग मला द्यावं लागेल. म्हणून समर्थांचा शिकवण निरूपण महत्वाचं, राजकारण निरूपण महत्वाचं. आणि अशा पद्धतीने जर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला तर मग मात्र आम्हाला आमचं हितच होणार आहे. आमच्या बरोबर आमच्या सहवासात राहणाऱ्या सगळ्यांचं हित होईल. आणि श्रोती कळून आक्षेपिले म्हणून बोललेची बोलले,
न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे. शेवटी समर्थांनी या समासामध्ये आमची क्षमा मागितली आहे. समर्थ म्हणतात की परत श्रोत्यांनी प्रश्न विचारल्यामुळे मला परत परत तेच सांगावं लागलं, पण अधिक काही जास्ती मी जर बोललो असेल तर मला माफ करा. थोडी काळजी घेतली आहे समर्थ. आपण काय म्हणतो, ओ तेच तेच तर आहे, की काय आम्हाला कळत नाही का? आत्ता समर्थांनी ज्या सगळ्या गोष्टी दिल्या त्या काही आम्हाला कळल्या नाही का? हो कळल्या होत्या, पण उमगल्या नव्हत्या. आता जेव्हा हा समास परत एकदा वाचा, त्यातल्या काही उभ्या मी मुद्दाम सोडून दिल्या आहेत, कारण की ह्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधल्या आहेत. म्हणून किंवा जसं ज्याने आधीच उंची गाठली त्याला उत्तेजन द्यावं, आता हे सांगितलंच नाही मी, पण हे आपण नेहमी करतोच. प्रत्येकाला आपण उत्तेजन देतोच, एकमेकांना उभारी देतोच, त्याला खाली नाही पाडत, उभारी देतो. साधक आहो आपण. आणि म्हणून आम्ही साधक या भूमिकेमध्ये जर आहो तर आम्हाला हे सगळं बंधनकारक आहे. याप्रमाणे आम्ही आमचं जर जीवन घेतलं तर आमचं सामाजिक जीवन पण चांगलं जाईल, आमचं व्यक्तिगत जीवन पण चांगलं जाईल. आणि अशा पद्धतीने हे जीवन जेव्हा आम्ही सुरळीत होऊ तेव्हा नेटका प्रपंच होईल. याला म्हणतात नेटका प्रपंच. आणि मग आम्ही त्या ठिकाणी विवेक चांगला करू शकू की निश्चळ काय आहे आणि चंचल काय आहे. आणि निवड मला निश्चलाची करायची आहे, म्हणून जेवढं काही चंचल आहे त्याचा आम्हाला विचार करायचा नाही. ते सगळं अनात्म आहे. आत्म एकच वस्तू आहे, ब्रह्म वस्तू ती मी आहे. ते मी आणि हा ठेका, हा घोषा नेहमीच मागे असावा, ध्रुवपद असावा, माझ्या जीवनाचं ध्रुवपद, साधनेचं ध्रुवपद ते मी आहे असावं. आणि म्हणून समर्थांनी त्या ठिकाणी क्षमा मागितली आहे. पण मला असं वाटतं समर्थांनी जरी क्षमा मागितली तरी सुद्धा त्यांची क्षमा, क्षमा हे शब्द ऐकून तरी आम्ही हे असंच्या असं फॉलो करायला तत्पर व्हावं. समर्थांना क्षमा मागावी लागते आहे, नाही नाही असं मी हे होऊ देणार नाही. समर्थांना क्षमा मागण्याची वेळ न्यायली पाहिजे. आणि समर्थांनी काही उणं सांगितलं नाही, काही अधिक पण सांगितलं नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढंच सांगितलं आहे आणि ते करायला मी तत्पर आहे असा विचार करून आम्ही कार्यप्रवृत्त व्हावं हे समर्थांना सांगायचं आहे. अशी समर्थांची चतुसूत्री जी आहे ती चतुसूत्री आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरायची आहे आणि ह्या सूत्रानुसार जीवन जगायचं आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील राजकारण निरूपण नावाचा 5वा समास समाप्त. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ.